एक निमित्त आहे, त्याला एक फक्त संधी साधायची होती की ह्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, धनगर बांधूंच्या वेगळ्या माझ्यावर कसा अन्याय होते हे दाखवण्यासाठी यांचे केलू आणि प्रयत्न आहे. पण माझ्या बांधवांना विनंती आहे की भरकटत जाऊ नका. तुम्ही दूध का दूध, पाणी का पाणी बघा. रोज उठून एकमेकाची आपण तोंड बघणारी माणसं आहोत. कोणतरी येऊन बघतोय आठवड्यात काय चाललंय. मी बघतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या भागातली सुद्धा लोक येतात, आमच्याजवळ काय बोलतेत आमचं आम्हाला माहित आहे. आज सर्व तुम्हाला एक विकासाचा सुरुवातीला वाटलं, तुमच्या भाषणावर बोलले, तुम्ही जे जे भाषण केला त्याच्यावर लोकांना वाटलं ह्या तालुक्याचा काहीतरी विकास होईल आणि ह्या तालुक्यामध्ये आपलं नंदनवन होईल असं प्रत्येकाला वाटलं. सर्व समाजात थरातून तुम्हाला मतदान केलं. बरोबर तुम्ही लगेच पोलीस स्टेशन मोर्चा काढताय. तुम्हाला विधान भवन आहे, विधानमध्ये प्रश्न मांडता येतात आणि तुम्ही आमदार होऊन, आमदार म्हणजे जत तालुक्याचा प्रथम नागरिकानं जर अशी जर भाषा वापरली जयवंतराव पाटील साहेबांच्या ह्याच्यावर आणि विक्रमदादांच्यावर जर तुम्ही बोलत असाल तर प्रथम नागरिकेचं काय तुम्ही बघा. प्रथम नागरिक म्हणजे काय, तुमचा आदर्श घेणारी जनता आहे. आणि जर तुम्ही याच पद्धतीने जर बोलत असाल आणि तुमचा आदर्श काय लोकांनी घ्यायचा, तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा. तुम्ही प्रत्येक वेळेला जाती धर्मावर बोलताय. वंचित मध्ये उभारला त्या वेळेला वेगळं बोलत होता आणि लगेच 2-3 वर्ष तिकडे कोलांटी खाल्ला आणि भाजपमधनं जाऊन उभारला. भाजपची संस्कृती मला चांगली माहित आहे. काल आरडी साहेब त्या मोर्चामध्ये होते, निषेध व्यक्त कदापि मान्य नसणार. खाजगीत जर विचारला तर आरडी साहेबांनी स्वतः प्रतिक्रिया द्यावी की आमदार काल जी जयवंतराव पाटील साहेबांवर, विक्रम सावंतावर जी बोललेले तुम्हाला मान्य आहे काय. त्यांना सुद्धा हे मान्य नसणार. जनतेचं तर सोडूनच द्या. जनतेला कुणालाही मान्य झालं नाही, कुठल्याही याला नाही. संघर्ष असावा, कुठेपर्यंत संघर्ष असावा. नेत्या राजकारणामध्ये प्रत्येकाची पक्षाची ध्येय धोरणं सगळे वेगळे आहेत, परंतु त्याला मर्यादा आहे, बोलण्याची मर्यादा आहे. कुठल्याही मर्यादेनं विकासावर बोला, विकासाच्या बाबतीत बोला. या तुम्ही विकास या जत तालुक्यामध्ये न करता फक्त वेगळ्या पद्धतीनं जे राजकारण चाललंय, जत वेळेत जर सर्व नेते मंडळ आणि जतली जनता जर नाही तुम्ही आपण वेळेत जर लगाम नाही जर आपण घातलो तर जतचा भ्यार व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात घ्या.